मित्रांनो नमस्कार। आज दिनांक 5 ऑगस्ट 2025 SRT शेती प्रामुख्यानं विशेष म्हणजे फळबाग आमचे मार्गदर्शक तथा गुरु आदरणीय चंद्रशेखर दादा भडसावळेजी आणि आम्हाला वेळोवेळी SRTचं मार्गदर्शन करणारे आदरणीय तुकारामजी मोठे साहेब, छत्रपती संभाजीनगरचे विठ्ठलजी वैद्य, आमचे मोरे साहेब आणि आमची सर्व SRTची टीम, SRTचे अनिलदादा निवळकर जे की परभणी विद्यापीठामध्ये SRTचं जे डेमो प्लॉटचं काम त्यांनी हाती धरलंय, ह्या सगळ्याच्या मार्गदर्शनाखाली आपण 2020 पासून फळबागेमध्ये SRT हा कन्सेप्ट सुरू केलेला आहे। आणि हे बघताय एका महिन्याखाली याच्यामध्ये जवळपास गुडघ्या इतकं तण आलं होतं। खरं सांगायचं तर हा प्लॉट नदीच्या कडेला आहे। आपण जे अगोदर या फळबागेत मशागत करत होतो त्याच्यामुळं पूर यायचा आणि जमिनीचा जो सुपीक भाग आहे तो मशागत केलेला पूर्ण वाहून जायचा आणि मग कितीही खतं दिले किंवा कितीही खर्च केला तरी ही पेरूची क्वालिटी म्हणा किंवा पेरूची साईज म्हणा बनत नव्हती। पण 2020 पासून आपण पूर्ण SRT करतोय तर नदीचं पाणी जरी आलं तरी याच्यातला गाळ वाहून जात नाही, हा सगळ्यात मोठा फायदा। उलट कंपोस्ट होते इथं। हे जे काडी कचरा आपण बघताय, ही पेरूची कटिंग आहे, हे गवत आहे, पूर्ण याचं पूर्ण कंपोस्ट होते। मग शेत सगळं स्वच्छ झालंय बऱ्यापैकी। आपण याच्यामध्ये देवडांगर लावलंय, काशीफळ लावलंय, कोहळा लावलाय, हे जे वेलं दिसतात तेच आहेत, छान डेव्हलप झालेत। एक पेरूमध्ये आंतरपीक काही अंशी पेरूचा थोडाफार खर्च याच्यात निघतो, म्हणून हे आपण दरवर्षीच करतो। मागच्या वर्षी या 1.5 एकर पेरूमध्ये कोहळा होता आणि कोहळ्याचं जवळपास 12 ते 13 टन उत्पादन आपल्याला मिळालं होतं। दर साधारणतः 8 रुपयापासून 24 रुपयेपर्यंतचे दर लागले होते आणि खूप छान क्वालिटी पण तयार झाली होती। हे केवळ SRTमुळे शक्य झालं। आपण कुठलंही रासायनिक खत किंवा रासायनिक औषध याच्यात वापरत नाही। मागील 2016 पासून आपण जैविक शेती करतो। आमच्या नांदेडचे केफर्ड लॅबचे पेंडकर साहेब यांच्या लॅबचे जीवाणू आपण इथं वापरत असतो पूर्ण शेतीमध्ये। एकदम अप्रतिम अशी ही बाग कंडिशनला आहे। आणि हे बघताय याची दुसरी छाटणी घेतलेली आहे या पेरूची। पहिल्या छाटणीचा हा पेरू आहे, हा आपण बघताय, हा जो पेरू आहे हा पहिल्या छाटणीचा आहे आणि वरती आपण परत ही दुसरी छाटणी घेतलेली आहे, तर त्याला हे अशा कळ्या लागायला सुरुवात झालेली आहेत। आपण बघताय प्रत्येक फूटमध्ये कळी येण्याचं काम सुरू आहे आणि हे अशा पद्धतीत पूर्ण हेल्दी प्लॉट आहे, हे आपण बघताय। तुम्हालाही जर फळबागेत SRT करायची असेल तर तुम्ही एक वेळ इथं या, व्हिजिट द्या, पहा आणि आपण सुद्धा आपल्या शेतीला समृद्ध, बलवान, सुपीक बनवण्यास सुरुवात करा। धन्यवाद। स्क्रीनवर दिलेला नंबर SRT ऑफिस असा सेव्ह करा आणि हाय किंवा SRT असा मेसेज पाठवा व माहिती मोफत मिळवा। धन्यवाद।